मनोज जरांगे पाटील यांनी लगातार सातत्याने 2 वर्ष मराठा समाजांना आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केले। त्यानंतर मात्र शेवटचं आंदोलन त्यांचं मुंबईमध्ये आझाद मैदानावरचं झालं आणि सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मात्र राज्यभर गुलाल उधळायला सुरुवात झाली। मनोज जरांगे पाटील यांनी देखील आनंद व्यक्त केला। मात्र यामधलेच काही तज्ञ जे समन्वयक आहेत तेही मात्र ही एक भूलथापा आहे किंवा ह्या जो GR काढलेला या GRने कोणतेही प्रमाणपत्र मिळणार नाही असे वक्तव्य केले। त्यामुळे मात्र आता नक्कीच मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळत आहेत। असेच माझ्यासोबत संजय लखे पाटील हे देखील आहेत, ते देखील समन्वयक आहेत, त्यांनी देखील अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला आहेत। एक त्या संदर्भात एक तज्ञ देखील आहेत। सर, तुम्ही मला सांगा की तुम्ही जो काही GR काढला सरकारने त्या GRवरती तुम्ही नाराजी व्यक्त केलेली, काही होणार नाही, असं काही फरक पडणार नाही असं देखील वक्तव्य केले। नेमकं काय आहे हा GR? 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारनं आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिलेल्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो शासन आदेश, कार्यपद्धतीचा शासन आदेश, पुराव्याचा शासन आदेश त्याच दिवशी जाहीर केला। हा पुराव्याचा शासन आदेश हा मराठा समाजाची, सकल मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे। ज्या लाखो करोडो लोकांनी राज्यामध्ये मोर्चे काढले, विशेषतः हैदराबाद संस्थांमधील मराठे घरटी त्यामध्ये सामील झाले, त्यांची फसवणूक करणारा हा शासन आदेश आहे। त्याचं कारण असं की 2 सप्टेंबर 2025च्या शासन आदेशामध्ये कुणबी असेल, कुणबी वंशावळ असेल, कुणबी नातेवाईक रक्ताचे असतील आणि 1967 पूर्वीचे महसुली शालेय पुरावे कुणब्याचे असतील, अशा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र जे अदर बॅकवर्ड क्लासमध्ये 83 नंबरवर आहे ते देण्याची कार्यपद्धती आम्ही निश्चित केली आहे। आता त्यामध्ये हैदराबाद शब्द जरी टाकलेला असला, हे पहिल्यांदा झालं आहे का किंवा काहीतरी क्रांतिकारक आहे का? नाही। त्याचं कारण असं की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी 2023 साली 7/9/2023ला न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची एक कमिटी नेमली होती। त्यापूर्वी 6 महिने आधी त्यांनी अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती आणि या दोन्ही कमिटीला नंतर संदीप शिंदे यांच्या कमिटीला आयोगाचा दर्जा दिला। जे कार्यकक्षा होती त्यांची, त्या कार्यकक्षामध्ये निजाम स्टेटमधील दस्तावेज, निजाम स्टेटमधील राष्ट्रीय दस्तावेज, निजाम संस्थांचे झालेले करार, निजाम संस्थेने दिलेल्या अवॉर्ड, निजाम संस्थेमध्ये झालेल्या पोलीस तक्रारी किंवा केसेस आणि निजाम संस्थांमधील शालेय आणि महसुली पुरावे हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे। आणि त्यानुसार न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी अतिशय चांगलं काम करून जवळपास 2.5 ते 3 कोटी डॉक्युमेंटचं स्कॅनिंग आणि परीक्षण केलं आणि त्यातून काय मिळालं आम्हाला? 39,000 कुणबी नोंदी मिळाल्या, जे कुणबी होतेच, परंतु मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र सिद्ध करणं अवघड होतं। ते न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीमुळं आणि एकनाथराव शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळं ते सोपं झालं, सुटसुटीत झालं। पण याचा अर्थ एखाद्याही मराठ्याला प्रमाणपत्र मिळालं का? नाही, मिळू शकत नाही, कारण मराठा समाज हा अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये नाही आहे, त्याला कुठलाही क्रमांक मिळालेला नाही। तर त्यामुळं न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीनं 49,000 नोंदी शोधल्या, त्यातून 2,39,000 प्रमाणपत्र वितरित झाले आणि शेवटी व्हॅलिडिटी किती झाली? कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन प्रमाणे फक्त 8,300 लोकांना त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी झाली। म्हणून ह्याही GRमध्ये वर पहिल्या पानावर वाचा क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 हे जे टाकलेलं आहे ते या देशामध्ये असलेला कायदा, ज्या कायद्याप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे त्याचं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ते त्यासाठी बंधनकारक करणार आहे। म्हणून कुणीही मराठा त्यामध्ये जाऊ शकतो का? तर बिलकुल जाऊ शकत नाही। जे कुणबी आहेत, कुणबी असल्याचे पुरावे आहेत तेवढ्यासाठीच ते होतं। म्हणून मराठा समाजाला काही दिलं आहे का? नाही। तर विखे पाटील मराठा समाजाचं नाव घेऊन त्यात मराठा शब्द टाकून सकल मराठा समाजाची फसवणूक करत आहेत। मला सांगा सर, मग एकूण जर याच्यामध्ये जे काही मराठा बांधव आहेत किंवा अभ्यासक आहेत त्याचं म्हणणं की ही कार्यपद्धती सोपी केलेली आहे, त्यामुळं लाखोच्या संख्येने, करोडो संख्येने मराठा बांधव आता कुणबी होणार आहे किंवा ओबीसीमध्ये जाणार आहे, काय तथ्य याच्यामध्ये? होऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे की मराठा ही ओपनमधली जात आहे, कुणबी ही अदर बॅकवर्ड क्लासमधली जात आहे आणि असं असलं तरी हैदराबाद संस्थांमध्येही मराठा म्हणून आणि कुणबी म्हणून त्या ठिकाणी स्वतंत्र नोंद आहे आणि कुठल्याही हैदराबाद गॅजेटमध्ये तुम्हाला वंशावळी पुरावे मिळत नाहीत। 84चं गॅजेट असेल
91चं ज्या गॅजेट असेल 1991, 2001चं असेल, 2011चं असेल, 2021चं असेल, 2031चं असेल, ज्याच्यामध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना झाली होती. यामध्ये कुठंही वैयक्तिक वंशावळ मिळत नाही, ती वंशावळ जुळत नाही, रक्ताचे संबंध प्रस्थापित करता येत नाहीत. त्यामुळे जे काम न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीने आधीच करून ठेवलं आहे त्याचा फायदा ह्या गॅजेटमधून 2/9च्या शासन आदेशातून मिळेल का? तर मिळणार नाही. एखादा हुकून चुकून कुणी राहिला असेल तर त्यालाच त्या ठिकाणी कुणबी असेल, कुणबी सिद्ध करू शकत असेल आणि त्या पद्धतीनं वंशावळी पुरावे असतील 1967 पूर्वीच्या महसुली आणि शालेय नोंदी असतील तर त्यालाच मिळू शकतं, एकाही मराठ्याला मिळू शकत नाही. त्यामुळं सरसगट मराठ्याचं ओबीसीकरण होतं का? होऊ शकत नाही. जे असं सांगतायत ते धांदात खोटं बोलतायत, मराठा समाजाची फसवणूक करतायत किंवा ओबीसीचे काही नेते आम्ही जास्त प्रमाणामध्ये मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला लागलेत त्यासाठी याचा राजकीय उपयोग करून घेत आहेत. तर तुम्ही एकीकडे असं म्हणताय, पण दुसरीकडे असं बोललं जातं की जरांगे पाटील वारंवार म्हणताय की कुणबी आणि मराठा ही एकच आहे, कुणबी आणि मराठा एकच आहे. मात्र तुम्ही म्हणता की कुणबी आणि मराठा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तत्कालीन काँग्रेसने ज्यांनी स्वातंत्र्य दिलं होतं त्यांनी दिलेल्या घटनेप्रमाणे चालतो, त्या कायद्याप्रमाणे चालतो आणि देशामध्ये असलेले उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयांच्या निवाड्याप्रमाणे चालतो आणि त्या सगळ्या निवाड्याप्रमाणे काकासाहेब कालेलकर आयोग असेल, मंडल कमिशन असेल राष्ट्रीय, किंवा पहिली BJ देशमुख कमिटी ते न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने थोडी शिफारस मराठीसाठी केली होती पण ती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली. त्यामुळे मराठा हा मागासवर्गीय आहे हे कुठेही सिद्ध झालेलं नाही. मराठा ही जात कुणबी आहे का? तर बिलकुल नाही. कुणबी ही जात अदर बॅकवर्ड क्लासमध्ये देशभरामध्ये आहे, कुठं कुर्मी म्हणून, कुणबी म्हणून, कुणबी मराठा म्हणून, मराठा कुणबी म्हणून, आणि त्याचा समावेश काकासाहेब कालेलकर आयोगापासून झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचे त्याला अनेक निवाड्यातून त्याला समर्थन आहे. पण कुणबी ही वेगळी जात आहे, मराठा ही वेगळी जात आहे, त्या दोन्ही जाती एकत्र होऊ शकत नाहीत. त्या देशामध्ये कुणीही स्वतःची जात बदलू शकत नाही. हुकून चुकून तुम्हाला जर वंशावळी पुरावे मिळत नसतील, मानीव दिनांक जो 1967 त्याच्यापूर्वीचे पुरावे मिळत नसतील आणि आज जर ती मिळाले तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकतं. पण तेही कुणबी असेल, कुणबी सिद्ध कराल तर अदर बॅकवर्ड क्लासमधील 83 नंबरवर असलेल्या कुणबी जातीचं मिळेल. एकाही मराठा समाजाला ते कळू शकत नाही. ज्यांना ही प्रक्रियाच माहीत नाही ते अशा पद्धतीने सांगतात. जर ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरायचा आहे ओबीसीसाठी, ओबीसी जातीसाठी, ज्या जाती नोटिफाईड आहेत त्याला क्रमांक टाकावं लागतं. मराठा समाजाला क्रमांकच नाही आहे, तो अदर बॅकवर्ड क्लासमध्ये जातीला मान्यता दिलेली नाही, तर तो जाऊच कसा शकतो? तो जाऊच शकत नाही. आणि असं सांगणं ही अंधश्रद्धा पसरवणं आहे, गंडवणं आहे, बुवाबाजी करणं आहे. सर नक्कीच आपण स्पष्टपणे याचा उल्लेख देखील केलेला आहे. मात्र मला सांगा, लाखोच्या संख्येने मराठा बांधव, जो गोरगरीब मराठा आहे, गरजवंत मराठा आहे, मनोज जरांगे पाटलांनी एक हाक दिली, त्या हाकेवर मात्र मुंबईला गेलेला आहे. तिथे देखील त्याचे काही अंश त्यांचे थोडेफार खाण्यापिण्याची परेशानी झाली, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि हे सगळं झाल्यानंतरही शेवटी हाती निराशा झाली असं म्हणायला हरकत नाही. निश्चितपणे यामध्ये दोन गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांची इच्छा होती ज्या मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत त्यांच्यासाठी ती पद्धती सोपी, सुटसुटीत करणं. त्यासाठी त्यांनी राजगोपाल देवरा आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कमिटी नेमली, सगळं प्रशासन कामाला लावलं आणि कुणबी बांधवांना या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली. तर जे कायद्यामध्ये बसतील त्या कुणबींना प्रमाणपत्र मिळायला पाहिजे, निश्चित मिळायला पाहिजे, त्याला विरोध होता कामा नये, ते मिळालंच पाहिजे. पण जे कुणबी नाही त्यांना प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आणि हे जे काय आंदोलन आहे मुंबईला होणारं किंवा त्याच्यापूर्वी असं सांगितलं होतं की मराठा हा आणि कुणबी एकच जात आहे आणि आपल्याला जे प्रमाणपत्र घ्यायचं आहे तर मराठवाड्यातल्या सरसगट मराठ्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. 2 सप्टेंबरचा जो शासन आदेश आहे, तुम्ही कुणबी असाल, कुणबी रक्तावळ किंवा वंशावळ सिद्ध करू शकता, तुमच्या घरामध्ये कुणाला तरी कुणबी प्रमाणपत्र आहे त्यालाच प्रमाणपत्र मिळेल, एकाही मराठ्याला प्रमाणपत्र मिळू शकत नाही. पण मराठा समाजाची सरकारनं आणि मराठा आरक्षण विषयक कमिटीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली घोर फसवणूक आहे. नक्कीच आपण जर पाहिले तर संजय लाखे पाटील यांनी हे मराठा समन्वयक आहेत, अनेक अभ्यास त्यांनी या गोष्टी केलेल्या, अनेक गॅजेटविषयी देखील त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी सविस्तरप्रमाणे जी काही मराठा बांधवाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी फसवणूक केला असा स्पष्ट आरोप देखील केलेला आहे. मात्र जो गरजवंत मराठा आहे किंवा जो कुणबी मराठा आहे
त्यांना आता खरंच आता ते ओबीसीमध्ये जाणारच का हा देखील एक प्रश्न यावरून उपस्थित झाला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मात्र आता हेच आंदोलन किंवा हे जे काही मराठा आरक्षणाचा जो घोळ चालू आहे हा कधी मिटणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर.